याला जर बघितलं तुम्ही हात लावून बघा तर तुम्हाला याला दगडाची फिलिंग येणार. आणि लावल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की ही दगडाची भिंत आहे. हे जर बघितलं तर तुम्ही बघा दोनच बोटावर तुम्ही उचलून घेतलं एवढं हे लाईट वेट आहे. एवढा दगड जर तुम्ही घेतला तर दोघा हाताने उचलू शकत नाही उचलू शकत. म्हणजे अगदी लाईट वेट आहे. आता तुम्ही जर नवीन बांधकाम वगैरे करत असणार तर तुमचं वीट बांधकाम झाल्यानंतर याला तुम्हाला प्लास्टर कलर पुट्टी करायची गरज असते. त्याच्यातही तुम्ही जो काही खर्च करतायत. आपण फक्त खर्च आतापर्यंत बोलत होतो की मार्बल शीटच्या तुलनेत खर्च कमी. त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो पेंट आणि पुट्टीच करायची गरजच नाही. याला का पाण्यात तुम्ही भिजत घातलं महिनाभर भिजत घाला किंवा वर्षभर भिजत घाला त्याला पाण्याचा काही इफेक्ट होत नाही. हे टर्माइट प्रूफ आहे, याला कीड लागणार नाही. हे फायर प्रूफ आहे, याला आग लागत नाही आणि क्रॅश रेजिस्टन्स पण आहे. सर तुम्हाला सांगितल्यानुसार जे मार्बल बाहेर जर मार्बल बघितलं तुम्ही 8x4 जर घेतलं तर एक व्यक्ती उचलू शकत नाही. तर याला तुम्ही इझी उचलू शकतात. एवढं याचं लाईट वेट वजन पण कमी आहे. ओरिजिनल ग्लास आहे, हे प्लास्टिक मध्ये किंवा ॲक्रेलिक मध्ये नाही सर. ओरिजिनल ग्लास आहे. अच्छा, हे ऑल हायलाइट करण्यासाठी आपण उपयोग करू. हो. जर एखाद्या व्यक्तीला याचं असं वाटत असणार की चला आपण याला पेपर काढून इन्स्टॉलेशन केलं तर हे निघेल का, बरोबर, तर हे सर लहान मुलं असेल किंवा मोठी व्यक्ती जरी असेल तर एवढं सहजासहजी हे वालला अप्लाय केल्यानंतर काढू शकत नाही. याला काढायला कमीत कमी 10 ते 15 kg पर्यंत ताकद याला लागते सर. आता मागील काही दिवसांचा जर विचार केला तर मार्बल शीटला पर्याय म्हणून पॉलीग्रॅनाइट शीट या ठिकाणी उभा राहिलेले आहेत आणि असंख्य प्रमाणात त्याचा आता घरोघरी वापर चालू आहे. त्याच्यामधून एक नवीन रोजगार देखील निर्माण होत आहे असं मी आतापर्यंत ऐकिवात होतो किंवा प्रत्यक्ष आपण काही ठिकाणी ते अनुभवलं आहे. तर मला एकंदरीत ही संकल्पना काय आहे किंवा काय आहे नेमकं हे त्याबद्दल थोडक्यात सर. हे पॉलीग्रॅनाइट शीट आहेत मार्बल ग्रॅनाइट लुकमध्ये. आता समजा घराला तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल तर घराला तुम्ही हॉल, बेडरूम, किचन, टॉयलेट, बाथरूम सगळ्या वॉलला हे तुम्ही अप्लाय करू शकतात. आणि याला लावल्यानंतर मार्बल आणि ग्रेनाइटचा लुक याला येतो. दुसरं जर तुम्ही बाहेर म्हणजे मार्बल आणि ग्रेनाइट मध्ये जर काम केलं तर तो खर्च आणि आपले हे शीट लावून पॉलीग्रॅनाइट शीट लावून तर तुम्ही कमीत कमी निम्म्यापेक्षा जास्त अमाऊंट तुमची सेव्ह करू शकतात. अच्छा. हा. आणि लावल्यानंतर तुम्हाला एक लुक मार्बल आणि ग्रेनाइटचा लुक देतं. अच्छा. आता तुम्ही जसं सांगितलं की ग्रॅनाइट शीटला पर्याय म्हणून आता ही पॉलीग्रॅनाइट शीट, थोडक्यात आता आपण हे पाहून घेऊया सर. म्हणजे कशा प्रकारे भिंतीवर चिटकवली जाते, याचं वजन किती आहे, हे सगळं थोडक्यात आम्हाला एक आता प्रोडक्टची तुमची माहिती सांगा. आपला सर पहिला प्रॉडक्ट बघितला तुम्ही तर हा पॉलीग्रॅनाइट शीटचा आहे. आणि याच्यात जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे व्हरायटी अशा भरपूर आहेत. ओरिजिनल मार्बल मध्ये जर तुम्ही वर्क करायचं म्हटलं, इन्स्टॉलेशन करायचं म्हटलं तर त्याचं वेट जर बघितलं, आता हे आपलं एक 4x8चं एक शीट येतं. बरोबर. आणि मार्बल ग्रेनाइट मध्ये जर बघितलं तर ते शीट पण लगभग ह्याच साईजचं आहे. आणि त्याचं जर वेट बघितलं तर ते 100 ते 150 किलोच्या लगभग एक शीट कसंही वेट त्याचं जातं. आणि आपलं हे शीट जर बघितलं तर खूप लाईट वेटचं आहे, कमी वेट आहे याचं. आणि याचा लुक पण चांगला येतो आणि खर्चामध्ये कस्टमरचा खूप मोठा फायदा पण होतो. अच्छा. 4x8 फूट. 4x8 फूट मध्ये म्हणजे मार्बलचीच कॉपी ही. हो. मार्बलची कॉपी आहे. आणि मार्बल मध्ये तुम्हाला याच्यात कलर डिझाईन भेटणार नाहीत, एवढे कलर डिझाईन आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि याचा लुक पण हे ग्लॉसी आहे. याचा लुक पण मार्बल ग्रेनाइट पेक्षाही चांगला लुक येतो पॉलीग्रॅनाइट शीट इन्स्टॉलेशन केल्यानंतर. बरोबर आहे. याच्यामध्ये प्रकार किती सर? याच्यात प्रकार सर आता जस्ट बघितलं तर 40 प्रकारचे आपल्याकडे आहेत. आणि आपल्या कंपनीचे अजून पुढे प्रॉडक्ट हे परत वाढणार आहेत आणि 100+ प्रॉडक्ट आपल्याकडे म्हणजे वेगवेगळे कलर डिझाईनचे आपल्याकडे अवेलेबल होणार आहेत. अच्छा. आता तुम्ही जर सांगितलं की मार्बल शीटचं वजन खूप मोठ्या प्रमाणात आहे, आपल्या भिंतीला त्याचं एक प्रकारे वजनच आहे, त्या तुलनेत त्याचं वजन कमी, तर याचं वजन किती सर? आता याचं एक शीटचं वजन बघितलं सर तर 13 किलो वेट याचं आहे. आणि मार्बल मध्ये तुम्ही बघितलं 100 ते 150 किलोच्या लगभग कसंही अंदाजे एक शीटचं ते वेट असणार आहे. म्हणजे 13 किलो कुठे आणि 100-150 कुठे? हो. आणि त्या मार्बल मध्ये तुम्ही जर घरात इन्स्टॉलेशन करत असणार ते कटिंग, तो आवाज, ती घाण, बरोबर आहे. आणि आपल्या शीटचं जर इन्स्टॉलेशन केलं सर तुम्हाला याच्यात कसलाही आवाज येत नाही, याचं वेस्टेजही कमी जातं आणि घरातल्या लोकांना इन्स्टॉलेशन करताना याचा त्रासही होत नाही. आणि याच्यात खूप सगळ्यात मोठा बेनिफिट म्हणजे दगडाचं जे मार्बल आहे त्याच्यामध्ये. तर आपल्या पॉलीग्रॅनाइट शीटचं जर इन्स्टॉलेशन केलं तर कस्टमरचा जास्त फायदा कस्टमरचा होतो. म्हणजे खर्चात बचत एवढा. हो, खूप मोठा बेनिफिट कस्टमरचा होतो याच्यामध्ये. बरोबर आहे. आता एक तर प्रेक्षकांनी या ठिकाणी एक लक्षात घ्या, मार्बल शीटचा तुम्ही वजनाचा जर विचार केला तर ती 4x8 ची शीट आहे, सेम आहे.
परंतु तुम्ही जर वजन विचार केलं तर 100 ते 150 किलो आणि पॉलीग्रॅनाइट शीटचं वजन फक्त 13 किलो सरांनी जर सांगितलं. दुसरं म्हणजे खर्चामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे याच्यामध्ये, त्यामुळं निश्चित हे फायदेशीर आहे आता. तर दुसरं एक विचारायचं सर मला, तुम्ही वजन किंवा खर्चाबद्दल तर आता या ठिकाणी सांगितले, याच्यामध्ये प्रकार भरपूर आहे तेही तुम्ही सांगितलं. हो. यूज किंवा इन्स्टॉलेशन जे आपण म्हणतो तर कशा प्रकारे केलं जातं आता? कारण एक प्रश्न आहे की आपण बरेच लोक म्हणतात हे विदाऊट प्लास्टर आपल्याला तिथं चिटकायला जमतंय किंवा प्लास्टरची आवश्यकता आहे, तो एक प्रश्न त्या प्रश्नाचं हे करा सर. हा, तुम्ही म्हटले की विदाऊट म्हणजे याचं इन्स्टॉलेशन कसं करायचं आहे. आता तुम्ही जर नवीन बांधकाम वगैरे करत असणार तर तुमचं बीट बांधकाम झाल्यानंतर याला तुम्हाला प्लास्टर कलर पुट्टी करायची गरज नाही. त्याच्यातही तुम्ही जो काही खर्च करतायत तिथं जर आपलं पॉलीग्रेनाइट शीटचं जर इन्स्टॉलेशन केलं सर तर कस्टमरचा खूप मोठा फायदा याच्यात होतो. बरोबर आहे. म्हणजे आपण फक्त खर्च आतापर्यंत बोलत होतो की मार्बल शीटच्या तुलनेत खर्च कमी, त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो पेंट आणि पुट्टीच करायची गरज नाही. गरजच नाही. तुम्ही आता पेंट पुट्टी केला तो खर्च तर तुमचा आहेच जास्त, निम्म्यापेक्षा कमी मध्ये आपलं इन्स्टॉलेशन तुमच्या घरात होतंय, तुमच्या घराची शोभा पण चांगली येते. सर तुम्ही आता ह्या पॉलीग्रॅनाइट शीट बद्दल याचे फायदे तर आम्हाला निश्चित सांगितले, ते आपल्या ग्राहकांना पटले असतील, परंतु आणखी एक मुद्दा उरतो तो इन्स्टॉलेशनचा. ते कसं करायचं? कारण या ठिकाणी मी पाहतोय गॅप दिसतोय, मध्ये 2 शीटच्या मध्ये तुम्ही ही पट्टी लावली, याचं प्रावधान कसं आहे आणि इन्स्टॉलेशन कसं केलं जातं? याचं इन्स्टॉलेशन जर म्हटले सर तुम्ही तर याला हे नेल फ्री बॉन्ड आहेत आपल्या कंपनीचे 2, एक मेगा दुसरा अल्ट्रा. अच्छा. याचा वापर करावा लागतो. आणि इन्स्टॉलेशन साठी समजा आता एक पूर्ण शीट लावायची तुम्हाला 4x8चा मेगा घ्यायचा असतो आणि तो फक्त बॉर्डरला टाकायचा असतो. याला तुम्ही फेविकॉल सारखं पूर्ण रगडत बसायची गरज नाही, बिलकुल नाही. याला फक्त बॉर्डरला एक लाईन टाकली की अल्ट्रा घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये एक 4-4, 5-5, 6-6 इंचावर तुम्हाला डॉट डॉट टाकायचे, शीट धरायचंय, प्रेस करायचे, सगळीकडे प्रेस करून झालं की शीट सोडून द्यायचं. तुम्हाला त्याला टेप लावून 5 घंटे 10 घंटे ठेवायची गरज नाही किंवा दिवसभर ठेवायची गरज नाही किंवा याला धरून बसायची गरज नाही. बरं. एवढं साधं सोपं आणि याचं इन्स्टॉलेशन आहे. आणि तुम्ही म्हटले की हे मध्ये काय लावलंय 2 शीटाच्या मध्ये, तर सर ही अल्युमिनियम ॲक्सेसरीज आहे. अच्छा. हे 2 कलर मध्ये आहे आपल्याकडे अवेलेबल आहे, रोज गोल्ड आणि गोल्डन कलर. त्याचं एक छोटासा तुम्हाला एक दाखवतो मी पीस. अच्छा. एक्सटर्नल कॉर्नरला हे पण आपण लावू शकतो. अच्छा. हे मधोमध 2 शीटच्या मध्ये लावण्यासाठी नाही? ही नाही, ती फ्लॅट स्ट्रीप आहे. काही लोक एच स्ट्रीप म्हणतात त्याला. अच्छा. हा, ती ही आहे. शी मधोमध लावणे. हो हो. म्हणजे 2 शीटच्या मध्ये 2 शीटच्या मध्ये गॅप दिसू नये आणि हे लावल्यानंतर लुक पण छान येतो. बरोबर आहे. म्हणजे अगदी काही क्षणात आपण त्याचं इन्स्टॉलेशन करू शकतो. हो हो. दिवसाचा जर विचार केला तर आपण किती असे इन्स्टॉलेशन करू शकतो? दिवसाला जर समजा 2 लोक इन्स्टॉलेशन करत असतील, सरळ सरळ भिंत असतील तर 20, 25, 30 शीटापर्यंत इन्स्टॉलेशन करू शकतात. आणि समजा असे कॉलम वगैरे बाहेर आलेत, हा कॉलम आहे पलीकडे आहे, आपण ते कॉलम पाहतोय, असे काय असेल ते या ठिकाणी थोडा वेळ प्लस जातो. मग असं जर असेल तर एक 12 ते 15 शीट कसे इन्स्टॉलेशन तुम्ही दिवसभरात करू शकता. खर्चासोबत वेळेतही बचत आहे. हो. एकदा तुम्ही प्रशिक्षण दिलं की ते करू शकतात. हो. सुरुवातीचं प्रशिक्षण दिलं गरजेचं आहे. आम्ही देतो, सगळं प्रशिक्षण देतो, कठीण काहीच नाहीये. आणि कार्पेंटर असतील तर कार्पेंटरचं काय तासाचं काम नाही त्यांना समजवायचं. बरोबर. ते पण इझिली काम हे करू शकतात. बरोबर. सर तुम्ही आता याचे फायदे सांगितले, खर्च सांगितला, वेळेत बचत होती, परंतु आता घर करत असताना इंटेरियर डिझाईन मध्ये असंख्य प्रकारचे केले जातात, वेगवेगळ्या डिझाईन, आकर्षक करणारे लुक अनेक लोकांना आता ते आवडतात. त्यासाठी याच्यामध्ये प्रकार तुम्ही जे सांगितले 20 ते 40 आहेत, तसे आकर्षण प्रमुख असणारे किती प्रकार आहेत त्याच्यामध्ये? आता हे तर आपलं ऑफिस आहे आणि इथं डेमोसाठी आपण वेगळ्या वेगळ्या कलरचे एक शीट प्रत्येकी लावले आहेत. याच्या पलीकडे जर बघितलं तर आपल्याकडे भरपूर साऱ्या व्हरायटी याच्यात आहेत, कलर डिझाईन आहेत आणि ते तुम्हाला गोडाऊन मध्ये पाहायला भेटतील आपल्याकडे. बरं सर, आता हे पॉलीग्रॅनाइट शीट बद्दल तुम्ही सांगितलं, पण इंटेरियर मध्ये आणखी बरेचसे प्रोडक्ट आहेत तुमच्या ठिकाणी. याच्यामध्ये आता हे तर पाहिले, एखादी वॉल आपल्याला हायलाइट करायची किंवा डेकोरेटिव्ह जर करायची असेल तर याच्या व्यतिरिक्त आणखी कुठले असे आकर्षक करणारे आपल्याकडे असे भरपूर प्रोडक्ट आहे सर. त्याच्यातलं तुम्हाला एक सांगतो, एक चारकोल लुवर आहे आणि याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर प्रकारात असे प्रमाणात याच्यात कलर डिझाईन आहेत. आणि याचा वापर तुम्ही म्हटल्यानुसार याचा वापर कुठे होतो तर एखादं टीव्ही युनिट असेल किंवा बेडरूम असेल, बेडरूमला समजा तुमच्या बॅक साईडला जी वॉल आहे एखादी हायलाइट करायची असेल तर त्यासाठी चारकोलचा वापर होतो. दुसरं त्याच ठिकाणी जसं मी तुम्हाला चारकोल विषयी सांगितलं त्यानुसार WPC पण तुम्ही त्या ठिकाणी याचा वापर करू शकतात. त्याचप्रमाणे अजून प्रोडक्ट आहे सेलिंग पॅनल, PVC सेलिंग पॅनल, याला फ्लुटेड पॅनल पण तुम्ही म्हणू शकता. याच्यात पण आपल्याकडे कलर डिझाईन भरपूर आहेत. याच्याने पण तुम्ही वॉल हायलाइट करू शकता, जेणेकरून समजा एक वॉल तुम्ही हायलाइट केली याच्याने आणि 3 वॉल आपले पॉलीग्रॅनाइट शीटने हायलाइट केलेत, इन्स्टॉलेशन केलं तर त्याचा लुक जर बघितला सर तुम्ही, आता हे जे काय पाहतायत आपण
आपलं शोरूम आहे म्हणून आपण वेगळ्या वेगळ्या कलरचे लावलेत बरोबर आहे. शीट. हे आपलं एक इन्स्टॉलेशन झाल्यानंतर एक रूमला तर याच्यापेक्षाही अजून 10 पटीने सर हे दिसायला सुंदर दिसतं. अच्छा, सुंदर आकर्षक दिसणार. हो, इथं आपण हे वेगळ्या वेगळ्या कलरचे लावलेत. एक वेगळं शीट लावलं, एक वेगळं नाही, लावलं. हे डेमोसाठी लावले ना? हे डेमोसाठी लावलं. बरोबर आहे. शोरूम आहे ना आपलं. बरोबर आहे. हा. पण ते रूम जेव्हा आपल्याला पूर्ण सजावट करायची तेव्हा ती आपल्या पद्धतीनुसार करू शकतो. याच्यापेक्षा 10 पटीने अजून ते चांगलं दिसतं. वा, छान. तर आता हे प्रोडक्ट विषयी आपण जाणून घेतलं, त्याचे फायदे जाणून घेतले, पण सर्वात एक महत्त्वाचा प्रश्न होतो तो क्वालिटीचा. क्वालिटी आणि टिकाऊपणा किती दिवस जाईल याचा? सर याचं आयुष्याबद्दल जर तुम्ही याच्याविषयी विचारलं, आपल्या प्रॉडक्ट विषयी, तर तुम्ही जर बघितलं आपले पॉलीग्रेनाइट शीट आहेत. तुम्ही याच्या पलीकडे जर मार्बल ग्रेनाइट जे आपण आधी घराला यूज करत होतो हे जर बघितलं तर याच्या तुलनेने जर बघितलं तर आपल्या पॉलीग्रेनाइट शीटला 30 ते 40 वर्ष लाईफ आहे. त्याच्यासोबत सगळ्या प्रॉडक्टला पण आहे. त्याचसोबत सर हे आपले पॉलीग्रेनाइट शीट किंवा अदर प्रॉडक्ट हे सगळे वॉटरप्रूफ आहेत. परत शीटाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, हे टर्माइट प्रूफ आहे, याला कीड लागणार नाही. हे फायर प्रूफ आहे, याला आग लागत नाही आणि क्रॅश रेजिस्टन्स पण आहे. वा, म्हणजे आयुष्य भरपूर आहे. हो, जर तुम्ही आता समजा जे आपण मार्बल मध्ये काम करतो याच्यात समजा जर पाणी सतत लागत असेल तर ते मार्बल निघायला सुरुवात होते. बरोबर. किंवा खराब होतं. याला का पाण्यात तुम्ही भिजत घातलं, महिनाभर भिजत घाला किंवा वर्षभर भिजत घाला, त्याला पाण्याचा काही इफेक्ट होत नाही. बिलकुल होणार नाही. वॉटरप्रूफ आहे सर. बरोबर आहे. जसं तुम्ही वॉटरप्रूफ आहे, फायर प्रूफ पण आहे, आग वगैरे लावून तर जळणार नाही आणि कीड पण लागत नाही. वा, फायर प्रूफ आहे, वॉटरप्रूफ आहे आणि क्रॅश रेजिस्टन्स पण आहे. वा, म्हणजे 3-4 याचे फायदे आहेत मार्बलच्या तुलनेत. आणि आयुष्याचा जर विचार केला तर 30 ते 40 वर्ष. 30 ते 40 वर्ष याला लाईफ आहे सर. बरं, तुलनेने मार्बलचं आयुष्य किती वर्ष असतं सर? मार्बलचं सर समजा जर त्याला सतत पाणी वगैरे काय लागत असेल तर ते भिंत पण सोडतं आणि खराब पण होतं. अच्छा, बरं. आता त्या तुलनेत हे चारकोलचा जर विचार केला तर याची क्वालिटी आणि आयुष्याबद्दल काय सांगणार? हे पण सर त्याच सोबत हे पण 30 ते 40 वर्ष याला लाईफ आहे. चारकोल असेल, WPC असेल किंवा समजा फ्लुटेड पॅनल असेल सेलिंगचे किंवा वॉलला तुम्ही याचा वापर करू शकता. त्याचं पण आयुष्य तसं भरपूर आहे. 30 ते 40 वर्ष याला आयुष्य आहे. बरं, याच्यानंतर सर आणखी एक प्रोडक्ट घे की तो मार्केटमध्ये जास्त चर्चेत येतोय, प्युअर स्टोन. त्याच्याबद्दल काय सांगणार? प्युअर स्टोन विषयी विचारलं तर याच्यात सर आपल्याकडे भरपूर कलर आणि व्हरायटी आहेत. आणि सर जर याला जर बघितलं तुम्ही हात लावून बघा तर तुम्हाला याला दगडाची फिलिंग येणार. लावल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की ही दगडाची भिंत आहे. वा. हा, आणि याच्यात आपल्याकडे भरपूर कलर डिझाईन आहेत. हे तुम्ही इंटेरियर आणि एक्सटेरियर साठी दोघं ठिकाणी यूज करू शकता. वॉटरप्रूफ पण आहे. आणि वाटलं तुम्हाला 2-4-5 वर्ष आले एकच कलर बघून तुम्ही जर बोर होत असणार तर याला पाण्याने धुवून काढा आणि पाहिजे तो स्प्रे पेंट कलर आणा, जागेवर त्याला स्प्रे पेंट करून टाका, झालं नवीन इन्स्टॉलेशन. परत कलर आहे तसाच. आहे तसा. बरं, याचं आयुष्य सर किती? याचं आयुष्य पण सर 30-40 वर्षाला आयुष्य आहे याला पण. लाईट वेट आहे अतिशय. आणि हे जर बघितलं तर तुम्ही बघा 2च बोटावर तुम्ही उचलून घेतलं एवढं हे लाईट वेट आहे. एवढा दगड जर तुम्ही घेतला तर दोघं हाताने उचलू शकत नाही उचलू शकत. म्हणजे अगदी लाईट वेट आहे. फक्त लक्षात घ्या प्रेक्षकांनो, फक्त 2 बोटामध्ये हे उचलतंय. याच्यावरून तुम्ही अनुभव घेऊ शकता की याचं वजन किती लाईट वेट आहे. आणि दुसरं सांगतो तुम्हाला की पूर्ण फिलिंग याला दगडाची आणि याच्यामध्ये प्रकार पण भरपूर आहेत. आणि आयुष्याचा जर विचार केला तर 30 ते 40 वर्ष या प्युअर स्टोनचं आयुष्य आहे. मार्केटमध्ये सध्या खूप चर्चेत असणारा हा प्रोडक्ट आहे सध्या. याच्यात सर जर प्रकार बघितले कलर विचारायचे तुम्हाला ना, कलर बघितले तर तुम्ही तर आपल्याकडे सर पाहिजे तो कलर अवेलेबल आहे जो मार्केटला तुम्हाला भेटणार नाही. अच्छा, हवा तो कलर आहे. हवा तो जो पाहिजे तो कलर मिळेल सर आपल्याला. सर आता हे झालं प्युअर स्टोन बद्दल. याच्या व्यतिरिक्त आणखी कुठले प्रोडक्ट आहेत? याच्यानंतर सर आपल्याकडे फ्लोरिंगचे पण आयटम आहेत. आणि याच्यापेक्षा अजून भरपूर कलर आणि डिझाईन आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि टाईलचा खर्च आणि याचा खर्च जर बघितला सर त्याच्यात कस्टमरचा खूपच फायदा पण होणार आहे. अच्छा, हा. बरं, याचा यूज कसा केला जातो सर? आता फ्लोरिंगचं सांगितलं तुम्ही. याचा यूज सर एकदम सिंपली आहे. याला पेपर आहे मागे, हे सेल्फ ऍडेसिव्ह आहे. पेपर काढायचं आणि याला डायरेक्ट स्टिक करायचं, हे चिटकून जाते सर डायरेक्ट चिटकून जाणार. हो. आणि ह्याची लावल्यानंतर हे वाटत नाही की 2 पीस आहेत आणि 2 पीस मध्ये याच्यात गॅप पण दिसत नाही. बिलकुलच नाही. हा, आता हे सगळे डेमोसाठी ठेवले ते. हा, हे डेमोसाठी ठेवले सर. याच्यापेक्षा भरपूर कलर डिझाईन आहेत. आणि हे वॉटरप्रूफ पण आहे. तुम्ही ओल्या कपड्याने साफ पण करू शकता. अच्छा, वॉटरप्रूफ आहे. टाईलपेक्षा खूप कमी खर्चामध्ये तुम्ही तुमच्या घराला चांगली शोभा देऊ शकता. म्हणजे टाईलला पर्याय म्हणून हे आहे. टाईलला पर्याय म्हणून हे आहे आणि खूप कमी खर्चात हे इन्स्टॉलेशन होते सर. अच्छा,
बरं, याचा तुलनेने जर आयुष्याचा विचार केला तर याचं आयुष्य किती सर? आयुष्याचं तर भरपूर, याचं पण सर कमीत कमी 15-20 वर्ष कसंही तुम्हाला लाईफ आहे सर याचं. वा, 15-20 वर्षापर्यंत हे पण जाते. हो हो. म्हणजे आपल्याकडं असणाऱ्या प्रोडक्टचं साधारण आयुष्य 20 वर्षाच्या पलीकडेच. 20 वर्षाच्या पलीकडेच आहे, क्वालिटी पण आहे आणि दर पण कमी येतं. कमी दर आहेत सर. बरोबर आहे. म्हणजे इथं खर्चात बचत आहे, वेळेत बचत आहे, वेळेत बचत आहे. आयुष्यामध्ये प्रोडक्टच्या त्या वाढ आहे. हो तुलनेने विचार केला तर याला ज्या ज्या प्रोडक्टला हा पर्याय म्हणून आलेला आहे हो. त्याच्यामध्ये आपल्याला फायदा दिसतोय. फायदाच आहे सर. तर याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर म्हटले तर माझ्याकडे असे प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला दाखवतो मी. आपल्याकडे मार्केटमध्ये चर्चेचा खूप मोठा विषय आहे. याला ही ग्लास स्टाईल आहे, याला मोजॅक ग्लास स्टाईल तुम्ही म्हणू शकतात. आणि याच्यात आपल्याकडे जर बघितलं तर कलर आणि व्हरायटी अजून याच्यात कमीत कमी 30 ते 40 प्रकारचे कलर आणि व्हरायटी आहेत. आणि याचं पण इन्स्टॉलेशन जर बघितलं सर तर खूप कमी वेळात त्याचं इन्स्टॉलेशन आहे. आणि हे पण सेल्फ ॲडेसिव्ह आहे. याचाही पेपर काढला की तुम्ही याला स्टिक करू शकतात वॉलला. अच्छा, हा, वॉलसाठी हा पण प्रोडक्ट. वॉलसाठी एखादी वॉल तुम्हाला हायलाइट करायची असेल, देवघर असेल, त्या ठिकाणी तुम्ही हे लावू शकतात. अच्छा, याच्या आयुष्याबद्दल? याचं आयुष्य, याचं पण सर कमीत कमी 20-30 वर्ष याला लाईफ आहे सर. अच्छा, बर. क्वालिटीमध्ये हे पण प्रीमियम प्रोडक्ट आणि ओरिजिनल ग्लास आहे, हे प्लास्टिक मध्ये किंवा ॲक्रेलिक मध्ये नाही सर, ओरिजिनल ग्लास. ओरिजिनल ग्लास आहे. ओरिजिनल ग्लास आहे. अच्छा, हे वॉल हायलाइट करण्यासाठी आपण उपयोग करू शकतो. हो हो. आणि त्यानुसार सर जर एखाद्या व्यक्तीला याचं असं वाटत असणार की चला आपण याला पेपर काढून इन्स्टॉलेशन केलं तर हे निघेल का, बरोबर, हा. तर हे सर लहान मुलं असेल किंवा मोठी व्यक्ती जरी असेल तर एवढं सहजासहजी हे वॉलला अप्लाय केल्यानंतर काढू शकत नाही. याला काढायला कमीत कमी 10 ते 15 kg पर्यंत ताकद याला लागते सर. वा, तरच हे बाहेर प्रोडक्ट निघतं. लहान मुलाच्या हाताने बाहेर निघणार पण नाही. आणि टिकाऊ आहे, त्याला काढता पण येणार नाही, एवढा त्याचा ॲडेसिव्ह स्ट्रॉंग पण आहे सर. आतापर्यंत आपण जे प्रोडक्ट पाहिले म्हणजे अगदी मार्बल शीटला पॉलिग्रानाइट शीटचा पर्याय असेल, पेव्ह स्टोन असेल, WPC पॅनल असेल किंवा असंख्य प्रोडक्ट वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये पाहिले, ज्यामुळे तुम्ही घर बांधकाम करत असताना तुमच्या खर्चामध्ये तर बचत होणारच आहे, पण त्याचं एकंदरीत त्या प्रोडक्टचं जर आयुष्य विचार केलं तर साधारणतः 30 ते 40 वर्ष आहे. आणि पॉलिग्रॅनाइट शीटचा या ठिकाणी मला प्रामुख्याने उल्लेख या कारणास्तव करा वाटतोय की जेव्हा तुम्ही घर बांधत असता तेव्हा घराच्या खर्चामध्ये बचत करणं ही तारेवरची कसरत असते. आणि विस्ताराने जसं सांगितलं आपल्याला की बाबा तुम्ही घर बांधकाम करत असताना विटा असतील किंवा थोडं प्लास्टर केलं तर डायरेक्ट ती शीट त्याला चिटकावू शकतात, त्याच्यानंतर तिथंही तुमच्या खर्चात बचत होणार आहे. आणि पेंट आणि पुटी तर करायचीच गरज नाही. हे सगळे फायदे विचार करता या प्रोडक्टची मागणी आयुष्यभर आहे, वर्षभर नाही, आयुष्यभर आहे. कारण त्याचा उपयोग त्या प्रमाणात आहे. त्यामुळं व्यवसायाच्या अंगाने जर विचार केला, आता महाराष्ट्रभरामध्ये आम्ही फिरत असताना वेगवेगळे तरुण आहेत जे नवीन व्यवसायाच्या शोधात आहेत आणि प्रामुख्याने ते असे प्रश्न विचारतात की सर असा प्रोडक्ट सांगा ज्याची मागणी सर्वत्र असली पाहिजे, प्रत्येक घरात असली पाहिजे आणि आयुष्यभर असणारा प्रोडक्ट असला पाहिजे. भले, कारण काय आहे व्यवसायामध्ये अपडाऊन असतात, पण ज्या प्रोडक्टला वर्षभर मागणी तो प्रोडक्ट जो व्यवसाय निरंतर चालतो. व्यवसायाचं एक गणित आहे, सप्लायर कमी आणि डिमांड करणारे लोक जर जास्त असले तो व्यवसाय निरंतर चालतो. त्यामुळे सर माझा तुम्हाला प्रश्न आहे, जर एखाद्या युवकाला किंवा एखाद्या व्यक्तीला जर याच्यामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही कशा प्रकारचे संधी देणार? सर व्यवसायाच्या दृष्टीने तुम्ही प्रश्न केला, व्यवसाय एखादी व्यक्ती करू शकते का. आता त्याचा जर विचार केला सर तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर व्यवसायाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि खूप युवक हे बेरोजगार आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो सर, म्हणजे मराठी युवक जर बघितलं तुम्ही तर खूप बेरोजगार आहेत सर. बरोबर आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी की आपल्याकडे बरेचसे लेडीज पण आपले डीलर बनले आहेत. आणि त्यांना आपण डीलरशिप दिलेली आहे. आणि जे काय आपले प्रॉडक्ट आहेत हे महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून पण खूप मागणी आहे कस्टमरची, पण कस्टमरला आम्ही मटेरियल प्रोव्हाइड करू शकत नाही. बरोबर. आणि त्यासाठी बरेच महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक आहेत. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपण महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही डीलरशिप दिल्या आहेत. आणि तिथल्या लोकांना ते तिथल्या कस्टमरला तिथं मटेरियल अवेलेबल पण होत आहे. बरोबर. आणि त्यांचा म्हणजे रेटमध्ये वगैरे पण फायदा होतोय. बरोबर.
बरोबर. तर प्रेक्षकांनो, या ठिकाणी सरांना हा मुद्दा नमूद करायचा आहे. तुम्ही आता महाराष्ट्राच्या एकंदरीत लोकसंख्येचा विचार केला, तरुण बेरोजगाराचा विचार केला तर प्रचंड प्रमाणात दिवसेंदिवस वाढते. आणि तुलनेने विचार केला तर आता बरेचसे वेगळे जे गव्हर्नमेंट जॉबच्या पाठीमागे पडतात, तुलनेने जागा कमी निघतात, लाखो लोक तयारी करतायत. त्याच्यामुळे आता कुठेतरी महाराष्ट्रातील लोकांनीही कुठेतरी व्यवसायाकडे वळले पाहिजे. पण आपल्याकडे विचार केला जातो की वर्षभर मागणी असणार प्रोडक्ट किंवा शाश्वतपणे चालणार प्रोडक्ट आणि तो व्यवसाय निवडला गेला पाहिजे. त्या अंगाने आता हा जो प्रोडक्ट आहे याला वर्षभर मागणी कशी, घर बांधकाम कधी थांबणार नाही, डिझाईन कधी थांबणार नाही, होम डेकोरेटिव्ह कधीही थांबणार हे विषय नाही आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये दिवसेंदिवस मागणीच वाढत चाललेली आहे. आणि आता हे जे स्वामी पॉलीग्रॅन इंडियनचे जे सर्वेसर्वा आहेत महाजन सर, यांनी असं सांगितलंय की बाबा आता हे महाराष्ट्रभरामध्ये या प्रोडक्टला मागणी आहे, लोकांचे कॉल येत आहेत त्यांना, पण ते देऊ शकत नाहीत. का देऊ शकत नाहीत? यांच्याकडे माल भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, पण यंत्रणा तितकी सक्षम नाही. कारण यांचा पुणे जिल्ह्याचा आसपासचा जो परिसर आहे यांनी पूर्ण तो पॅक केलेला आहे, त्यामुळे ते इथे देऊ शकतात. आता याच्यामध्ये ज्यांना कुणाला याच्यामध्ये व्यवसाय करायचा आहे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते डीलरशिप आता देत आहेत. आणि त्यांनी जर सांगितलं की महाराष्ट्राच्या बाहेरही त्यांनी डीलरशिप दिलेले आहेत. त्याच्यामुळे ज्यांना कुणाला व्यवसाय करायचा आहे तुम्ही या त्यांच्या सरांसोबत चर्चा करा आणि आपल्या गाव खेड्यात आपल्या जिल्ह्यात अशा प्रकारचा व्यवसाय घेऊन जा, जेणेकरून आणि तुमच्या माध्यमातून अनेकांचा फायदा होईल, अनेकांचे घरं उभं राहतील आणि तुम्ही एक महाराष्ट्रासमोर एक नव्याने व्यवसाय घेऊन येताल. हीच अपेक्षा करूयात. थांबूयात मित्रांनो.